भंडारा जिले में मार्केटिंग फेडरेशन द्वारा लागू किए गए नए नियमों को लेकर धान खरीद केंद्र संचालकों ने कड़ा विरोध जताया है। केंद्र संचालकों का कहना है कि जब तक ये नई शर्तें वापस नहीं ली जाती, तब तक वे सरकारी धान खरीदी शुरू नहीं करेंगे। इस आंदोलन का सबसे बड़ा फटका सीधे किसानों पर पड़ रहा है। कई किसानों ने धान की कटाई और मढ़ाई पूरी कर ली है और अब बिक्री के लिए केंद्रों पर पहुंच रहे हैं, लेकिन सरकारी धान खरीद केंद्र बंद होने से उनके सामने भारी संकट खड़ा हो गया है। केंद्र बंद होने के कारण किसानों को मजबूरी में निजी व्यापारियों के पास धान बेचने जाना पड़ रहा है, वह भी बेहद कम दाम पर। इससे किसानों पर फिर एक बार आर्थिक तंगी का संकट गहरा गया है। किसानों का स्पष्ट कहना है कि प्रशासन और मार्केटिंग फेडरेशन को तत्काल हल निकालकर सरकारी केंद्र शुरू करने चाहिए, ताकि किसानों पर आए संकट से उन्हें राहत मिल सके। नुकताच शासनाने एक धान खरेदी केंद्र चालकांच्या बाबतीमध्ये आणि मार्केटिंग फेडरेशनच्या बाबतीमध्ये एक जाचक अटी त्या ठिकाणी लावलेल्या आहेत, ज्याच्यामुळे थेट फटका हा आमच्यासारख्या शेतकऱ्यांना शासकीय धान खरेदी केंद्रावर आधारभूत किमतीमध्ये धान विकताना त्या ठिकाणी जाणवत आहे। त्याचे कारण असं आहे की केंद्र चालकांच्या सांगण्यानुसार की मार्केटिंग फेडरेशन आणि सरकारने 10 लाखांची अट आधी ब वर्गाच्या धान खरेदी केंद्रासाठी त्या ठिकाणी लादलेली होती। आता ती वाढवून आणखी 15 लाख रुपये डिपॉझिट करा, त्याच्यानंतरच आम्ही तुम्हाला केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देऊ, अशा पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी शासनानं आणि मार्केटिंग फेडरेशननं धान खरेदी केंद्र चालकांच्या बाबतीमध्ये अवलंबलेलं आहे। आणि त्याच्यामुळे त्याचा थेट फटका आता शेतकऱ्यांना धान खरेदी म्हणजे विकताना त्या ठिकाणी होतो आहे। आणि नाईलाजास्तव शासकीय धान खरेदी केंद्र त्या ठिकाणी सुरू नसल्यामुळे खाजगी व्यापारी गावामध्ये येऊन त्या ठिकाणी कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांच्या धान खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत। शेतकरीही आता प्रचंड मोठ्या अडचणीमध्ये असल्यामुळे नाईलाजास्तव त्याला आपला आर्थिक नुकसान सहन करून त्या ठिकाणी खाजगी व्यापाऱ्यांना कमी किमतीमध्ये आणि कमी दरामध्ये तो धान त्या ठिकाणी त्यांना विकावं लागत आहे। अशा प्रकारचं शोषण सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी चालू आहे। आता शासनाने आणि मार्केटिंग फेडरेशनने त्यांची काय अटी आहेत ते त्याच्यावर काय तोडगा निघतोय तो त्वरित काढावा, पण त्याच्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये अशी शेतकरी म्हणून माझी शासनाला मागणी आहे।